म्हणतोस तुझ्या आणि त्या बाईची ओळख न पाळत, मग त्यांना कसं माहिती शक्ती मॅडम बद्दल? अरे मगासपासून मी पण हाच विचार करतो की मी आधी कुठे भेटलो होतो त्यांना, मी कुठे बघितलं होतं, प्रत्यक्षात बघितलं होतं की कुठे फोटोमध्ये बघितलं होतं, काही काही लक्षातच येत नाहीये माझ्या. फोटो यात त्याच बाई आहेत. काय? अरे हो, याच त्या बाई. अरे पण तूच तर बोलला ना तू त्यांना ओळखत नाही म्हणून, मग त्यांचा फोटो तुझ्याकडे कसा? आणि भावा, त्यांच्यासोबत ही लहान मुलगी. ही शेठ बोल ना. जाऊ द्या थोडा. अरे असं कसं सोडा? ए भावा, तू काय लपवतोयस का आमच्यापासनं? हे बघा, हे सगळं तुम्हाला समजण्याच्या पलीकडचे. मला आता कुठे जरा जरा कळायला लागलंय, पण नेमका अर्थच लक्षात येत नाही माझ्या. तू जे शोधतोयस ते शोध. जिथे पोहोचायचंय तिथे पोहोचशील. शिव पार्वतीच तुला मार्ग दाखवतील. शक्तीला दिलेली भेटच दाखवेल तुला तिच्यापर्यंत पोहोचायचा मार्ग. शक्तीला दिलेली भेटच दाखवेल तुला तिच्यापर्यंत पोहोचायचा मार्ग. शक्तीला दिलेली भेट. एवढ्या रात्री कोण आलं असेल? काय माहित. ओ, मी बघतो. कोण आहे? अप्पा, मी आहे शिवा. दार उघडा. शिवा, या बाई. शक्तीला घेऊन आला असेल. असंच वाटतं. थांब. ये शिवाई. मग शिवा. शिवा, शक्ती कुठे? शिवा, शक्तीला शोधून घेऊन आलास ना? कुठे आहे शक्ती? नाही अप्पा, अजून शक्तीचा शोध नाही लागलाय. पण काळजी करू नका, उद्या सूर्यास्तापर्यंत शक्तीचा शोध नक्की लागेल. उद्या सूर्यास्ताच्या आत शोध लागेल म्हणजे तुला शक्तीबद्दल काही कळलंय का? नाही, अजून तरी नीट काही कळलं नाहीये. हे शिवा, पण शक्ती सापडेल ना रे? अप्पा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्या शंभू महादेवावर विश्वास ठेवा. शक्तीचा शोध नक्की लागेल. बरं, तुम्ही काळजी घ्या, मी येतो. आदिशक्ति 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 नमो नमो सर्वशक्ति सर्वशक्ति. देवी आदिशक्ती, अम्मा तुझ्यावर रुसले असणार, तुझ्याशी भांडले असणार मला माहिती, पण आईचं मन आहे ते तू समजून घे. पृथम भगवती भगवती. अम्मा, आदिशक्तीला पाण्यात ठेवायची काहीच गरज नाहीये. माझ्या शंभू महादेवाने आणि आदिशक्तीने आपली प्रार्थना ऐकली. उद्या सूर्योदयालाच शक्तीला शोधण्याची मोहीम सुरू करणार शिव.
भटक सटक आली ती भवानी आली आदि शक्ती आली माझ्या कामात व्यत्यय आणण्यासाठी मला रोखण्यासाठी कितीही कर प्रतिकार मी मानणार नाही हार मी रक्तासुराचा अंश वंश उद्या करणार तुझ्या व्याधीचा शक्तीचा अंत आणि तुझा दुसरा प्यादा शिवा त्याला मी शक्तीपासून दूर पाठवलंय त्यामुळे तुझी ती इवलीशी शक्ती अपूर्ण आहे अशक्त आहे त्यामुळे ह्या शक्तीला संपवण्यापासून मला कुणी रोखू शकणार नाही काही अडथळा तर येणार आहे ना नाही घाबरण्याचं काही कारण नाहीये ना माझी सगळी शक्ती लावतोय मी पणाला घाबरायचं कारण नाही कुणाला चिटकोबा आता तूच म्हणालास ना आदिशक्ती अडथळा आणते म्हणून ती लाख प्रयत्न करेल पण मी डगमगणार नाही घाबरणार नाही उद्या सूर्यास्त झाल्या झाल्या या शक्तीचा शेवट होणार फक्त त्याआधी एक काम करायला हवं काळजी घ्यायला हवी कसली काळजी चिटकोबा तो शिवा शांत बसणार नाही या शक्तीची सुटका करण्यासाठी उद्या तो घराबाहेर पडेल तो जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्याची दिशाभूल करून त्याला आडवाटेवर नेऊन मारून टाका म्हणजे इकडे या शक्तीच्या चिंधड्या होतील आणि तिकडे त्या शिवाचा खेळ खल्लास शेटकोबाचा विजय होईल आणि त्या आदिशक्तीचे 3 तेरा वाजतील अटाक मटाक चल सटाक शंभू महादेवा माझा शिवा ज्या कामासाठी निघालाय त्या कामात त्याला यश मिळू दे शक्तीपर्यंत पोहोचण्याचा त्याला मार्ग मिळू दे त्याला बळ दे हर हर महादेव शिवा शिवा हे पोरा सांभाळून जा आणि शक्तीला सुखरूप घरी घेऊन ये हो नाना सरकारांचा हो हा सरकार बोला हा शिवा कुठेस तू सरकार मी घरी आहे पण शक्तीला ऐक तू शक्तीची चिंता अजिबात करू नकोस मी ॲक्च्युली माझी माणसं पाठवली होती आणि गुड न्यूज अशी आहे शक्ती सापडली आहे तासाभरात माझी माणसं शक्तीला घेऊन घरी येते काय खरं सरकार खोटं का बोलेन मी पण सरकार ऐक मी तुला सांगितलं ना शिवा शक्ती सापडली आहे ती लवकरच घरी ये तू शक्तीची काळजी अजिबात करू नकोस तू तयार राहा आपल्याला एका साईटवर जायचंय नाही 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 सरकार ती शक्ती अशी कोणाला पण नाही सापडू शकत ती फक्त आपल्याला सापडू शकते सरकार मला माफ करा मी आज नाही येऊ शकत मला शक्तीला शोधायला जायचंय काय पण करून शक्तीला आज सुखरूप घरी आणायचंय अरे आपल्याला सरकार मला माफ करा मी आज नाही येऊ शकत कामावर मी नंतर येतो शक्तीच्या आयुष्याचा प्रश्न आहे सरकार मला जावंच लागेल मी फोन ठेवतो सरकार
समजतो काय स्वतःला? चक्क मला नाही म्हणाला, ते एका पोरीसाठी. मी तर तुम्हाला आधीच म्हणाले होते, त्या बैला पुढे ढोल वाजवून काय फायदा नाहीये. आधीच वेसण घालायला हवं होतं त्याला. आता हा शिवा नावाचा बैल त्या दगडापर्यंत पोहोचण्या आधी ना मुसका बांधायला हव्या त्याच्या. नुसत्या मुसक्या बांधून चालणार नाहीये. काही हरकत नाही, काही हरकत नाही. शिवाला अडकवण्याचा हा प्रयत्न फसलाय ना माझा. काही हरकत नाही, माझ्याकडे प्लॅन बी रेडी आहे. काहीही झालं तरी मी त्या शिवाला शक्तीपर्यंत पोचू देणार नाही. सूर्यास्त होण्याच्या आत मी शिवाचा अस्त करणार. अरे शिवा, तू प्रिन्स सरकारासनी नाही म्हणला. अरे त्यांना राग आला असेल. नाना, सरकारचा राग कधी पण शांत करता येऊ शकतो, पण हा शक्तीच्या जीवाचा प्रश्न आहे. आणि शक्तीच्या जीवापेक्षा आपल्याला दुसरं काय पण महत्वाचं वाटत नाही, अगदी आपला स्वतःचा जीव पण. शिवा, येतो मी. चल 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 चल. आता तू कुठं बी जायचं ना एकटं. आम्ही येणार तुझ्या संग. चल लवकर. अरे पण चल ना. तर खाली उतर. हे बघा, जिकडे मी चाललोय ना तिकडे फक्त मी एकटाच जाऊ शकतो, तुम्ही याची गरज नाहीये. अरे पण कुणीकडे चाललंयस ते तरी सांग ना. हे भावा, अरे तुझी काळजी वाटते म्हणून आम्ही बोलतोय ना. हे बघा, मी कुठे चाललोय ना माझं मलाही माहित नाहीये. शंभू महादेव आणि माता पार्वती जिकडे घेऊन जातील तिकडे मी जातोय. हा मग आम्ही पण येतो ना तुझ्या संग. त्याची गरज नाहीये. शक्तीला शोधायचं कार्य मला एकट्यालाच पार पाडावं लागणार आहे. जय शंभू. जय शंभू. तुला कळालं ना काय करायचं तुला? मग तो शिवा आता वाचायला नको. जिथे कुठे सापडेल ना तिकडे त्याला नाहीसा करून टाका. तडफडून मारून टाका त्याला. जीव जाताना तोंडातून आवाज सुद्धा नाही आला पाहिजे. कळलं का? ऍडव्हान्स आहे, बाकी काम पूर्ण झाल्यावर मिळतील. ते ठीक आहे साहेब, पण या बुटक्या वांग्याला संपवायला एक माणूस काफी आहे. ही एवढे माणसं कशाला बोलवलीत? हा, एवढ्या माणसांची काय गरज आहे? ते बुटकं वांग जेव्हा तुला भेटेल ना तेव्हा तुला कळेल. म्हणजे ते बुटकं वांग जसं दिसतं ना तसं नाहीये ते. 10 हत्तींचं बळ आहे त्याच्या अंगामध्ये. कळलं का? तुझ्या माणसांमध्ये आहे ना 10 हत्तीचं बळ त्याला मारायला. वहिनी साहेब, 10 हत्ती जरी समोर आले ना तरी माझी ही माणसं त्या 10 हत्तींना जमिनीवर असं व्यवस्थित लोळवतील. तुमचा तो शिवा काय चीज आहे या 10 हत्तींसमोर? शिवाचा मुर्दा माझ्या समोर आणून टाका. कामात कुठलीच हयगई नको आहे मला. कळलं का? नंतर तुमची अशी अवस्था करेन ना कळणारही नाही. होऊन जाईल काम. तो शिवा काय आमच्या हातून आता जिंदा राहत नाही. करू ना. हा वहिनी बस. तू यांच्यासोबत जा. मी कशाला? त्यांच्याकडे 10 हत्तींचं बळ असताना. जाणार आहे बाबा. म्हंटल ना जा. जा म्हणजे जायचं. पण वहिनी बस, मी तिकडे गेलो आणि शिवाने जर मला बघितलं तर त्याला सगळं कळेल ना. त्याला काही कळण्याआधी त्याचा जीव जायला पाहिजे. कळलं का? त्याचं संपणं खूप गरजेचं आहे. पण वहिनी बस, माझं ऐकून तरी घ्या. नको ना कारण देऊस. जा म्हटलं ना जायचं. करू ना. मला ना त्याला मरताना बघायचंय.
तिथे काय काय घडतंय ते सगळं सगळं बघायचंय मला. आणि त्यासाठी तू मला तिकडनं व्हिडिओ कॉल करायचंयस. व्हिडिओ कॉल? त्या शिवाच्या मरणाचा लाईव्ह शो बघायचाय मला. बापरे, व्हिडिओ कॉलवर मृत्यूचा लाईव्ह शो? पण वहिनी बस तिकडे जर नेटवर्कच नाही. भद्राज जे काही सांगताय ना ते गपचूप करायचं. मध्येच त्या शिवा आणि शक्तीमुळे माझं डोकं फिरलंय. तू आणखी फिरवू नकोस, नाही तर तुला पाडेन. जातो जातो. मग निघा आणि कामाला लागा. सूर्यास्त आधी मला त्या शिवाचा अंत बघायचा आहे. लावा ताकद. ए चल रे. जय रक्तासुरा दे शक्ति. रक्तासुरम शक्तिमं. रक्तासुरम शक्तिमं. रक्तासुरम शक्तिमं. वाळू वाळू सुळसुळ वाळू चेटकोबा जोमात. होणार प्रतिघात, मावळतीला जाणार शिवा आणि शक्ती डगात. चैत्रम मासम मृत्युकारम वाळुकामय प्रदीर्घमम. वाळुकामय प्रदीर्घमम. वाळुकामय प्रदीर्घमम. वाळुकामय प्रदीर्घमम. काय वाचवा. वाळुकामय प्रदीर्घमम. वाळुकामय प्रदीर्घमम. अप्पा अप्पा शिवा वाचवा मला. वाळुकामय प्रदीर्घमम. वाळुकामय प्रदीर्घमम. वा शिवा, निश्चय करून मोहिमेला निघालास. प्रवास खडतर आहे, पण काळजी घे आणि यशस्वी हो. आई आदिशक्ती आणि माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. थांबा, आपल्याला जरा बोलायचं तुमच्याशी. काय? आपल्याला माहितीये की तुम्ही आपल्याला मदत करताय. हे काय सुरू सगळं आपल्या आणि शक्तीच्या लाईफ मध्ये? हा, शक्तीवर आणि आपल्यावर आदिशक्ती आणि शंभू महादेवची एवढी कृपा दृष्टी आहे, तरी पण नुसते संकटावर संकट येतात. तुम्हाला तर सगळं माहित असेलच ना. शिवा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात तू आत्ताचा वेळ वाया घालवतोस. आता तुला तिचा विचार करायला हवा, जिच्यासाठी तू मोठ्या आशेने घराबाहेर पडला होतास. तुझं लक्ष फक्त तुझं मोहीम असायला हवं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला हळूहळू मिळतीलच. अहो पण मला शिवा, काही गोष्टी विधिलिखित असतात. त्या घडत असताना त्या का घडतायत, त्या आपल्या सोबतच का घडतायत, हे सगळे प्रश्न मनाला भेडसावत असतात. मग त्यात नाही, पण भूतकाळात न सुटणारं कोडं भविष्य काळात नक्कीच सुटू शकतं. जीवन मरणाच्या प्रवासात मागे काहीही उरत नाही शिवा. भूतकाळ पुसण्याचा कोणी कितीही प्रयत्न केला तरी नियतीचा फेरा आपलं एक तप पूर्ण करून त्याच ठिकाणी येतो ज्या ठिकाणी सुरुवात झालेली असते. आणि मग कळतो आपल्याला आपल्या श्रद्धेचा, आपल्या आत्म्याचा प्रवास. अहो तुम्ही जे काय बोलता ना ते सगळं आपल्या डोक्यावरून चाललंय. तुम्ही काहीच हरकत नाही, आता याची गरजच नाहीये. आणि काय उशीर होतोय, तुला निघायला हवं. नाही पण तुला सूर्यास्ताच्या आधी त्या ठिकाणी पोहोचायला हवं ज्या ठिकाणी पोहोचणं नियतीने तुझं लिहून ठेवलेलं आहे. प्रवास खूप मोठा आहे. नीट जा, काळजी घे आणि यशस्वी हे.
खरंच माहिती नाही शिवा शेट कुठे गेलाय ते? नाही ना पोरांनो. नेमकं कुठे गेल्या ना शेट आणि काय करणार आहे काहीच बोलत नाही. अरे मी बी विचारलं तर मला बी धड काय बोलला नाही. पण एवढं मात्र खरंय, शिवा शक्तीला शोधून आणील, कारण शंभू महादेव त्याच्या पाठीशी आहे. शक्ती मॅडम आणि शिवा शेटच्या आयुष्यात हे सगळं काय घडतंय ना तेच कळत नाही. होय ना, या आधी असं कधी घडलंच नव्हतं बघा. जेव्हापासून दोघं एकत्र आलेत ना तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात काय ना काय वाईट घडतंयच. पोरांनो, मला बी असंच वाटतंय बघा. पण तुम्ही काळजी करू नका, शिवा याच्यातून मार्ग काढील, समज ठीक होईल. माझा विश्वास आहे त्याच्यावर आणि त्याचा शंभू महादेवावर. पण पोरांनो, इथून पुढं त्यांच्या आयुष्यात जे काय घडल ते चांगलंच घडावं म्हणून आपण शंभू महादेवाकडे प्रार्थना करू. नेमकं कुठल्या वाटेने जायचं कसं कळणार? शंभू महादेवा, यांना कशात पण कळत नाही नेमकं कुठे जायचं ते. त्या ठिकाणावर पोचायला उशीर झाला तर तुला सूर्यास्ताच्या आधी त्या ठिकाणी पोचायला हवं, ज्या ठिकाणी पोचणं नियतीने तुझं लिहून ठेवलेलं आहे. नाही नाही, सूर्यास्ताच्या आत पोचायला पाहिजे त्या ठिकाणी. शंभू महादेवा, काहीतरी सिग्नल दे, काहीतरी वाट दाखव. शंभू महादेवा, तूच पेचात टाकतोस आणि तूच वाट दाखवतोस. आभारी आहे. जय शंभू. शक्ती, मी येतोय तुझ्याकडे.